बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर हा अपघात झालाय। वाहनाचा स्फोट झाल्यानं 2 जण जळून खाक झालेत तर 1 जण गंभीर जखमी आहे। दुसरं बीड नजीक हा अपघात झालाय। मुंबईवरून अकोल्याकडे ही गाडी जात होती। अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि पोलिसांचा तपास हा सध्या सुरू आहे। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। वाहनाचा स्फोट झाल्यानं 2 जण जळून खाक झालेले आहेत। दुसरं बीड जवळ हा अपघात झाला। भीषण अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी आहे, 2 जण जळून खाक झालेले आहेत। मुंबईवरून अकोल्याकडे जात असताना कारचा अपघात झालाय। वाहनाचा स्फोट झाल्यानं 2 जण जळून खाक झाले तर 1 जण गंभीर जखमी आहे। भीषण अपघातात 1 जण गंभीर जखमी। प्रतिनिधी संदीप वानखडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संदीप, एकूण किती जणांचा समावेश या अपघातामध्ये होता? त्यापैकी किती जणांची प्रकृती स्थिर आहे, किती जणांची प्रकृती गंभीर आहे आणि पोलिसांकडून आता नेमका कोणत्या दृष्टीने तपास सुरू आहे? विक्रांत, खरं तर समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कमी होण्याऐवजी उलट वाढताना दिसत आहे। आज थोड्या वेळापूर्वी जो आहे ही एक कार मुंबईवरून अकोल्याकडे जात असताना दुसऱ्या बीडच्या नजीक जो आहे हा भीषण असा अपघात घडला आणि खरं तर ही कार जी आहे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकावर आदळली असावी असा अंदाज, सध्या प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय। अपघात एवढा भीषण होता की या कारने पेट घेतला आणि त्या कारमध्ये जे आहेत हे 3 जण बसलेले होते। ते अकोल्याला जात होते। त्यापैकी तात्काळ कारचा जो आहे तो स्फोट झाल्यामुळे 2 जणांना त्या कारमधून बाहेरच निघता आलं नाही। 1 जण मात्र बाहेर निघण्यात यशस्वी झाला आणि तो देखील गंभीररित्या जखमी झालेला आहे, मोठ्या प्रमाणात भाजलेला आहे। परंतु कारमध्ये जे 2 जण होते, चालक आणि इतर असे 2 जण जे आहेत हे मोठ्या प्रमाणात जखमी झाले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। सध्या अपघात कसा झाला याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही। पोलीस घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। ही व्यक्ती कुठे जात होते, कुठून येत होते आणि त्यांची नावं काय आहेत या संदर्भात आता पोलीस अधिकचा तपास करतायत। बरं संदीप, पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दृष्टीने होतोय याकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।